गावाकडची जुनी शाळा. खरं तर जुनी यासाठी म्हणावी लागेल कारण इमारत जीर्ण झाल्यामुळे शेजारीच नवीन शाळेचं बांधकाम करावं लागलं. पण ती फक्त एक शाळा नव्हती, ती होती एक भावना. जेव्हा त्या पडक्या इमारतीकडे पाहिलं तेव्हा आतूनच काहीतरी दाटून आलं आणि लिहावंसं वाटलं. जवळच्याच जीर्ण भिंतीतून आवाज एक कानी आला. जवळच्याच जीर्ण भिंतीतून आवाज एक कानी आला. कुणास ठाऊक थोडा अनोळखीचा, फार जुनाटसा. कुणास ठाऊक थोडा अनोळखीचा, फार जुनाटसा. भिंतीजवळ डोकावून पाहिलं, दिसले फक्त तुटके दगड. भिंतीजवळ डोकावून पाहिलं, दिसले फक्त तुटके दगड. इतके भावुक झाले ते, डोळ्यांनाही वाटले अवघड. इतके भावुक झाले ते, डोळ्यांनाही वाटले अवघड. क्षणांमध्ये बाबा म्हटले, हीच आमची जुनी शाळा. क्षणांमध्ये बाबा म्हटले, हीच आमची जुनी शाळा. इथंच खेळलो कधीतरी, इथंच पाहिले स्वप्न उडण्याचे. जिनं आम्हाला सगळं दिलं, तिचेच दिवस आले रडण्याचे. नंतर पुन्हा भिंतीमधून तोच आवाज बोलत होता. नंतर पुन्हा भिंतीमधून तोच आवाज बोलत होता. जुन्या कुठल्या रुबाबाची कथा सांगू पाहत होता. जुन्या कुठल्या रुबाबाची कथा सांगू पाहत होता. मनात साठवलेले हळवे पडसाद विनामूल्य विकत होता. जीर्ण भिंतीच्या चौकटीतून बूच पाढ्यांचे ऐकू आले. जीर्ण भिंतीच्या चौकटीतून बूच पाढ्यांचे ऐकू आले. अंकांच्या अंतरातले मन तेवढे भाबडे झाले. अंकांच्या अंतरातले मन तेवढे भाबडे झाले. बाराखडीची 2 अक्षरे अगदी अचानक ऐकू आली. बाराखडीची 2 अक्षरे अगदी अचानक ऐकू आली. किती वर्षे जुनी, जणू युगांपासून साठवलेली. किती वर्षे जुनी, जणू युगांपासून साठवलेली. काही शिल्लक नव्हतं फार, कौलं तुटून पडलेली. काही शिल्लक नव्हतं फार, कौलं तुटून पडलेली. कित्येकांच्या बालपणीची गुपितं दिसली दडलेली. कित्येकांच्या बालपणीची गुपितं दिसली दडलेली. तुटक्याशा त्या 4 भिंतीत पिढ्या पिढ्यांची ये-जा दिसली. तुटक्याशा त्या 4 भिंतीत पिढ्या पिढ्यांची ये-जा दिसली. जीर्ण शाळेच्या प्रतिकृतीतून किती बालमन हसताना भासली. जीर्ण शाळेच्या प्रतिकृतीतून किती बालमन हसताना भासली. काही शेवटचे श्वास ती इमारत मोजत होती. काही शेवटचे श्वास ती इमारत मोजत होती. ढासळलेल्या दगडांमधून पुन्हा नव्यानं सजत होती. शेवटी भिंतींमधला तो आवाज स्तब्ध झाला. शेवटी भिंतींमधला तो आवाज स्तब्ध झाला. त्याला जेवढं सांगायचं मला, तेवढं तो सांगून गेला. त्याला जेवढं सांगायचं मला, तेवढं तो सांगून गेला.